पहिलं न्यायचे गवतात पाण्याचे आणि दुसरं का आपल्या घराने पाणी सुटलं माझ्या बंड्या 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 हो तर जातो आणि गोपीला मागेला सोडून देतो तू पागल मी का म्हणलं गोपीला मागे बघूया आता वावराच्या लढायला बोलायला आपण कोणा वावरातून गेला त्याचे तुला पैसे घेतला तो सरकारी नळ झाला तुला म्हणाले पाहिजे बापू त्या सरकारी नळाला पाणी सुटत आपल्या भांडीला टाकून देतो तू का आपल्या नळाला याच्या पहिले आपण ते भाऊ वकील बॅरिस्टर खूपच पाईंचं काम आहे आपण म्हणून तू भावला म्हणून बैठाला भावराच्या नळाला पाणी सुटलं वांगीने गोबीला सोडून देतो आणि तिसरं का भाजीपाला तडकून आहे 60 ना 70 रुपये किलो त्याकडे भाजीपाला आहे समजलं 2 किलो भाजीपाला गेला आपण वावरात नसलो तर आपलं नुकसान आहे हो बाबा मग 1 लक्ष थराकड करतो सकाळ बघा जातो सकाळ बघा घरी येतो तू चिंता नको करू ही मग 10 वाजता आपण 9 वाजता येतो 10 वाजता जाशी दिवसाचे आणि 9 वाजता येतील रातचे म्हणजे समजते सांग दिवसाचे 10 वाजले म्हणजे हा तुझा आकडा आहे तुला समजा वेळ 10च्या मध्ये 9 वाजते येंगाया कसं नाही अरे बापरे मी येंगाया ठीक आहे मी 10 वाजता वावरात गेलो का त्या बाई वावरात गेलो का 10 का काटा 9 वर आणला का मी घराकडे आलो बोले तुझ्या बनवते ह्या आपल्या घरीचा घरा 9 वर आलो म्हणून गावाच्या घरा बदलतील का आणि सूर्य थांबल का माझ्या बहीण शहाणपण शिकवते हे काम करतो दिवसभराच्या आत घरी येतो आणि खाली कचरा म्हणजे बरोबर पाऊल चालायचं काळीकडे ठेवलो हाती बाबा आणि सरक पाऊल ठेवी पाऊल ठेवतो आणि मारलो सरपावला ठेवी मरी नाही का सरपावला ठेवी सर्वात मला इकडे दिसला तर मी इकडे राहते फोटो शिकला तरी एवढं छान माझ्याचा बहीण झाला डबा घेऊन जातो आपला माच एवढा दिसते मग पोट्या बाट्या सारखा अरे तर तू मा बरोबर झाला तर तुझ्या वेळा का झालं म्हणून का तू बाबा होशील का कसा कसा मी तेव्हा अच्छा या माझ्याला झोपे म्हणून काल मा बाप झाला अबे तर नातू होत्यास म्हणते तुझे झोपत होती बाप्पा आता आमच्या मालूम आहे का तुझ्या बाप मराठ्या वेळेस म्हणजे माहीत झाली तुझ्या होतो म्हणून तू झोपेस का बा माझ्यावर बरं झालं त्या पैकीनं ऑपरेशन केलं होतं बेकार आहे या पोट्याचा काही भरोसा नाही होबे ये मला एक सांग तू मा बाप झाला आता मी तो पोट झालो समजा मला एक सांग बेटा मी जातो आता नागपूरले पण आजच्या दिवस माझी गोष्ट ऐकून घे तू आपले काम सगळे बरोबर करतो आणि मी जातो तुला 2 गोष्टी सांगतो ऐकून घे बा माझ्या आणि माझ्या लालाच्या बंड्या तू आणि आता 10 बेटा शेतावरी अरे मालक अरे कसल्यावरी हाजरी गा पायाने तिनं तोडताळ करून पाहिला काय
मालक आणि नसल्यावरी हाजरी का लोक करतील पहाचोरी नसल्यावरी हाजरी का करतील पहाचोरी जावा बरोबर म्हणतो हो मग खाऊ घ्या आमच्यासाठी हो जा बेटा चांगले काम करतो बरोबर हो जा बाबा मी हा जाऊ का हा जा म्हणलं तुला जावा जाऊ का जा म्हणलं का बेटा तू काय येते का होतं तुला जा म्हणलं जा जाऊ का बे लमच्या भोसडीच्या मरत बी नाही का हा मांगर रोजामध्ये याला हागी लागली होती म्हणून मरते म्हणून नाही एका गोळीने सुधारला नाही मिळा चला जाऊ द्या आजच्या उद्या आपला तर माझी रेते आपण करायला पाहिजे ठीक आहे जीव सोडायाचे आले गाणे, वावरात वखरणारे. जीव सोडायाचे आले गाणे, वावरात वखरणारे. सुट्टी झाली कुणाच्या घरी टीव्ही बघायला जाते आपल्या मुलीला आवाज मारून पाहते बाई भारती अरे भारती का म्हणते गाई कशाला तिला मला अगं तुला एवढे माहित नाही माझं 12वीचं वर्ष आहे आणि पुढच्या महिन्यात माझी परीक्षा आहे मी घरामध्ये अभ्यास करत होती ग भारती मी काय म्हणते आज आपल्या गावची मंडळी आहे मंडळी निमित्ताने आपल्या घरी पाहुणे त्यांचं मी जेवण सांगितली तू अशी बाहेर शेतावरती जा टमाटर मिरची सांबार वगैरे मुळा गाजर वगैरे घेऊन ये नाही 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 मी शेतावर जाणार नाही काल मी तुला फक्त 10 रुपये मागितले तर तुला मला दिले नाही आणि आज मला तुझ्या शेतावर जाण्याकरता सांगते 10 रुपये कशाला पाहिजे कुल्फी खाण्याकरता मागितले तुला दिले का 10 रुपये तुला दिवसाची भारतीने 50ची नोट येते पण कुल्फी ना खायची 50ची हो मग मी 5 रुपये खाईल कुल्फी खायला दाताला पिळा लागते काय तर खायचं समोसा वगैरे मग काय खाऊ समोसा कचोरी कॅडबरी नाही कधी दादा पिळा लागते बरं ठीक आहे तू म्हणते तर मी शेतावर जाते पण नक्की मला पैसे देशील ना बरं ठीक आहे मग पिशवी वगैरे आणून दे त्या रुमालीमध्ये अशी बरोबर साबडून खाली पाहिजे नको एवढी मोठी रुमाल दिली का गाई हो ना 4-5 पाहुणे येतात आपल्या घरी झालं पुढल्या लोक येणार म्हणजे मोठं गाठोडं बाजूला मग का ठीक आहे बाकी काय म्हणते आपण गरीबाच्या मुलीनं खायचं म्हणून जायचं आणि खायचं म्हणून घराकडे वापस यायचं आणि त्याच्या जेवणाला खराब आहे अशी रामापुराच्या रस्त्यावर गेले जेवण जेवण पोरं चिडी मार करतात अरे म्हणून आपण सांभाळून जायचं मला खूप भीती वाटते जाऊ की नाही का नाही जा आपण सांभाळून जायचं ठीक आहे जाऊ मग मग मी काय म्हणते या गोष्टी ऐकून घे माझ्या सांग ना तर लाडकीच्या कोली माझी लई गुलवान एक एक पैसा मिळून राशी करीन लाडकीच्या कोली माझी लई गुलवान एक एक पैसा मिळून तुलाची कवीना
शेतावर जाण्याची तर इच्छा नव्हती, पण काय करू, मी 2 महिन्याची असताना माझी आई सांगते वडील मरण पावले, मला बहीण नाही, भाऊ नाही, कुणीच नाही. मी जर माझ्या आईच्या शब्दाला धिक्कार दिला तर तिच्या मनाला खूप वाईट वाटेल. ही गोष्ट केलीच पाहिजे. त्या शेतावर जाते आणि मागे भेदरमीच्या तोडून जाते, पण जाऊ तरी कशी, नाही तरी कशी, मला खूप भीती वाटते. इथले मुलं ना खूप घाणेरडे आहे, माझा पाठिंबा करतील. जर काहीतरी बोलत चालत जाते आणि मागे भेदरमीच्या तोडून आले. अहो माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गाव उभी, माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गाव उभी, राखण करते मी रावजी न रावजी, हाते नका लावूची हो पाहिल कोणीतरी, रावजी हाते नका लावूची हो पाहिल कोणीतरी. शुक्राची गमी तांदणी, फुटका बांधा ठसला मणी, फुलराणी जीव माझा साधनी होदळला तुझ्यावरी, फुलराणी जीव माझा साधनी होदळला तुझ्यावरी. सर्वई कशी तरी शेतापर्यंत बोलत चालत आली. काय करावं, शेतामध्ये कुणी दिसत नाही, खूप भीती वाटते माझ्या जीवाला. आणि कशी काय मी वांगे भेदर तोडणार. जर काहीतरी बोलत चालत तोडते आणि घराची वाट पकडते. माळ्याच्या माळ्यामध्ये पाटानं पाणी जात, माळ्याच्या माळ्यामध्ये पाटानं पाणी जात. माळ्याच्या माळ्यामध्ये पाटानं पाणी जात, माळ्याच्या माळ्यामध्ये पाटानं पाणी जात. गुलाबाई जुई मोगरा फुलावीत, गुलाबाई जुई मोगरा फुलावीत, माळ्याच्या माळ्यामध्ये पाटानं पाणी जात, माळ्याच्या माळ्यामध्ये पाटानं पाणी जात. मागे भेदरमीच्या तोडून झाल्या. आता जाते आणि आंब्याच्या झाडाखाली थोडी विश्रांती घेते. चला भाऊ, सर्व आपल्या बैलाचा चारा पाणी झाला, एका बांधीला पाणी सोडलं. जाऊ का तुमच्याला घरा कर. अरे नाहीच्या पहिला आपल्या मारव्याकडे जाऊन पाहतो, कोणती बी बाई जाईन ना वांगे तोडतोड करून घेऊन जाईन भाऊ. पहिला आपल्या मारव्याकडे जाऊन पाहतो. अरे बनलो रे से क्यों शर्माए, अरे बनलो रे से क्यों शर्माए, तेरे शादी में, तेरे शादी में, तेरे शादी में हमको आए कोई नाचने गाने, तेरे शादी में हमको आए कोई नाचने गाने. बनलो रे बाई असल थोडबा मारून गेलो सारी अंगावरची नाही ना एखाद कोळी असल्यास पाहिजे एवढ्या सगळ्या कोची बाई जातो नको भाड्याच्या पहिला गव्हाच्या ठेमल्या मान
तुला पोलीस बाई ओळखत नाही, तुझे डोळे बेटा भेद रवे. भाई तू मला थरामध्ये काय करत होतीस? तुझ्या थरामध्ये ए नाराय काय थरावर का तुझ्या बापाचं नाव लिहिलं नाही नाही, मा बापाचं नाव नाही, त्या माझ्या भगड्यात नाराय का माझ्या आईच्या घराचं नाव घेऊ नको. नाकातून बोट टाकी तर तोंडातून का आली ए बोट दुसऱ्या ठिकाणून टाक. कुठून टाकू रे हो कोण नाही टाकत. अरे मूर्खा तुला एवढं समजत नाही. मला कसं तरी घाबरल्यावानी वाटत होतं म्हणून मी त्या आंब्याच्या झाडाकडे विश्रांती घेत होती. भाई झाड आंब्याचं नाही, झाड आंब्याचं. तुला बहिणीच्या हांडीचं नाही होय? आणि झाड पाहिलं का तुला पहिले पहिलीच्या तू हो झाड आंब्याचं म्हणलं ना, झाड आंब्याचं म्हणलं. ए चापलीची बनायला नको. ते वांग्याचा असो की आलूच असो मला काही घेणं देणं नाही. तुला मारलं काहून तेवढं सांग फक्त मला. मारलं कोण? हो भाई तू मला थरामध्ये होतीस का म्हणून मी मारलं. अरे तर कोणी कोणी थरामध्ये उभं राहते. आणि ते बी हा कोणत्या माणसाला दम येतो तो बसल्याला घेते, हा कोणी उभ्याला घेते. हा ए नालाय का मी उभ्यानं घेऊ बसल्यानं घेऊ की झोपल्यानं दम घेऊ तुला काय घेणं घेणं रे. म्हणजे तू दम घेत होती तू काही तोडलीस नाही. म्हणली वांगे तोडली, हा घेतले तोडली, मिरच्या तोडली, समोर उपली आणि एवढा मोठा गाठुळा बाई इथं टाकली. तोंड सांभाळून बोल. माझ्या अंगाला हात लावू नको मला जमत नाही. माझ्या अंगाला हात लावू नको मला जमत नाही म्हटलं. त्या बहिणीला सरम गिना लागली मग थरामध्ये कसं यावं म्हणून फुल गिना छळण का म्हणजे तुझे जमत नाही कारण ते पानानं उलटे झालं का? पांढरा उलट सांगते जमत नाही म्हणजे तुझ्यासारख्या जवान मुलांना मला माझ्या अंगाला हात लावणं जमत नाही. आता जेवण हो आणि एखाद्या बाबाची माझ्या कोण्या रंगाचा आपण घ्यावे. ज्यावेळेस त्या जवानाला हात लावून नाही दे तर खरं त्या खेळण्याचा हुवा घेतो मी. आता होणार नाही. नाही नाही आणि एखाद्या आशा पोराचा हा या मा भावासारखाच आहे. हा भावासारखा पोरं म्हणजे घेऊन घ्यायचं ना. काय म्हणायचे सांग एवढं तू. म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही. जाऊ दे आज मी फक्त बोलतो. थांब. या बोहीमा थोडीशी अंतिम उचलते हा मग दिसली नसते. काय रे पाहिली? तुला नाही म्हटलं ना नाही. बरं ठीक आहे. बाई तू एक काम कर, कोणतं रे तू कशी चालशील? म्हणजे तू दिवाण जेवाय का माझा हो हा हो तू दिवाण जेवाय हो. नालाय का कशी चालशील? कशी चालू हा हो ये धर 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 बाय लेफ्ट राईट लेफ्ट राईट पाय रे नक्की पाहिलो हा पाहिलो पाहिलं तुला का पसा कताला लागली हो काय का त्या भेटणला तुले म्हणलो राईट तू तर बाप्पा बाप्पा एखादा सकाळी उठते माणूस त्याने जोराला पसागण लागते आणि त्याला काही सुधरत नाही तो डबा घेते असागण खाते कसं भाऊ चालला. सांगा हो. काय करून टाकायचं उच करत जा सांगा पुस्तक म्हणजे तुला विश्वास नाही पाय लेफ्ट राईट लेफ्ट अरे बापरे माझी थैली दे एवढा मोठा थाईला एवढीच केलीस हो खाणं खाणं आम सोडवा असं मारते भाऊ तुला आवडतं ना आमचं पहिला पुरेनं भरीत करून टाकला नाही दे नाही द्या अरे मी आता माझ्या घरी जाते आणि माझ्या आईला तुझं नाव सांगते अहो काय करत तुझी बाई? काय करण माझी आई अरे येईन आणि तुझ्या बापाच्या खचा उपडत मा बाबाला हा एक लेकरं का उपडणार आहे? विषया अरे मिश्या ह्या गावातल्या पोरी बारी म्हणजे नातनी होते बाबाच्या हा मग मिशी आवडे हो मग त्यांना तो संतापला हा. अंगार होत संतापला पूर्ण काढून ठेवून दिली काहीच ना अरे किती काही राव माझ्या आईजवळ चांगला हानीदार चिमटा आहे असा चिमटा हानीदार आहे हो अरे असा चिमटा आहे म्हटलं तरी एक 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 केस उपडून तरी उपड माझी आई हो हो त्या पोरीला ती बाई उठलं ना बाबाचा मुंडून काय रे तुझा बाप मला हसू येते तुझ्या बोलल्यावर तुझ्या बापाची गाव का काय काऊन म्हणजे माझ्या आईची पाहिजे नाही अजून पाहिली नाही. ऐका तुला अगोदर सांगितलं की पूर्ण गोष्ट ऐकून घेता नंतर बोलत आहे मला हो फाड बाळ ये फाड ये 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 नालाय का करून राहिलो पोरगी बारगी होय
मी तू अगोदरच बोलते अरे हो बाबा तुला म्हणजे मामाची पायला असतात मी नाही म्हणलो समोरचं बोलू देतं का तू मनामध्ये तोंड टाकतं माझ्या आईची इज्जत एवढी आहे या गावामध्ये केवढी आहे त्या मायची खूप एवढी आहे तुला सांगते ऐकून तर घे अरे ज्या वेळेस माझ्या या रस्त्यावर चलती केली तर इकडले माणसं इकडे आणि इकडले माणसं इकडे जाणं फान होऊन जाते आणि तेव्हा मला विचार देते विचार केले पूर्ण गोष्ट तर ऐकून घेतो मी सगळं गोष्ट टाकतो पहिलेच टाकून गेली मी काय पाहिजे मटमट्यावर सांग ना ये इकडे नाही रे? तुला मारतेस ना ऐकून घे या रस्त्यानं जाते इकडले माणसं इकडे आणि इकडले माणसं इकडे जाणं फान होऊन जाते काय म्हणते मला ऐकायला सांग ना. काय म्हणते काय म्हणते या ना उघडून बाई म्हणजे लुगडं सोडते का सोडते. पण ही बात तुला का म्हणजे जातं? हा. या ना उघडीन बाई, म्हणजे लुगडं सोडल्यावर उघडी होते. तसं नाही आमचा आडनाव उघडे आहे म्हणजे आडनाव उघडी आहे. हा म्हणजे ओरिजिनल म्हणणार का ओरिजिनल म्हणजे काय डुप्लिकेट आडनाव आहे का म्हणजे लुगडं फुगडं नाही सोडा ना पुन्हा तेच लावलं तू आडनाव म्हटल्यावर पुन्हा विचारायची काही गरज आहे का तुला काय म्हणते या ना उघडून बाई जसं कोणाचे कुत्रे राहते कोणाचे कुत्रे राहते कोणाचे कुत्रे राहते तू सपनात मुक्तेस ना तसं नाही त्याला पण आडनाव म्हणते तसं आमचं उघडे आहे पण केवढं मान सन्मान करते काय म्हणते पान घ्या सुपारी घ्या डोडा घ्या लवंग घ्या इलायची घ्या हाय घ्या सोयरी घ्या बरोबर तर आहे ना तसं नाही म्हणतील लोक तर काय म्हणतील तुला माहिले असं पान घ्या डोला घ्या इलायची घ्या सुपारी घ्या आई घ्या चोरी घ्या. हाय घ्या सोय घ्या म्हणजे चाय घ्या पाणी घ्या चायला पान म्हणते हो एवढी ती आवडायची आहे हो इज्जत हो मा बापाला काय शिकू काय रे मान केवढा आहे बापा बापा कवट्यात ना मग गवट्या ऐकून घे मा बापाचा एवढा आहे एवढा आहे कवट्यात नाही बाबा हो मान हो बोले मी हॉटेलवर जाईन हा बोले हॉटेलवर जाईन चोर चोर भजे खायचं तरी कधी म्हणत नाही म्हणून तो म्हणतो चोरट्याची खांदा मी म्हणून तर म्हणतो बैलाची खांदा नुसतं म्हणतो तुझा बाप चोरू चोरू भजे खाते म्हणून चोरू चोरू म्हणलं का चुरू चुरू म्हणलं चुरू 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 भजे खायचं का हॉटेलवर हात चुरायचं आता बोला शेमराची एक गोष्ट हे गोष्ट खरी आहे पण एक या बाप चुरू चुरू खाईत नाही तर काय कर पहिले तर फुकते आहे पैसे खिशात जमले राहत नाही तर ते खालचं मुले चुरे चुरू चुरू नाही खाईत तर काय कर तुम्ही दोघे बापले का फुकते आहे फुकट्या म्हणजे फुकते आहे फुकते नाही देतात आता जाते गणमध्ये मग पाहायचा माझ्या अरे माँ, मैं बोल के हंसी खुशी में शेतावर गेली बाई ना कौरा बाई नाही घरी जाऊन जायचं नाही भारती काय घर मार रडू नको माँ तो नको माझ्या अंगाला हात लावू नको काय झालं मी तुला अगोदर सांगितलं मी त्या शेतावर जात नाही आणि मागे मित्र करून आणत नाही अगं ते झालं तरी काय सांगते मला हात लावू नको ऐक घे. अगं त्या उतारीच्या पोरानं मोठं गलतीचं काम केलं काय केलं ना काय सांगू आई तुला सांग ना. मला त्यानं खाली पाडलं मग खाली पाडलं माझ्या हाताच्या बांगड्या पडल्या माझी साडी फाडली माझ्या हाताला रक्त लागलं ग मग नाही की हातात रक्त पण लागला हातातला दाबा पण फुटला तरी कोणी साडी पण फाटली कुणाच्या बरोबर हो उतार्याचा उतरायचं अरे माझा मोठा चांगला इकडे ना माझी उभी राह काय कर नाही घरी आली नाही दोन तीन जण दरवाजा बघा हातात हाय घरी आली नाही दोन तीन जण दरवाजा बंद आहे कोणी मेला की आपल्याला हलका पंचायत पंचायत उतारा अरे उतारा निघले घरात ना तू दोन हाताला मिशी हात चला मागीनं डोंगरी दिली मातीचा तेल भेटत असत जातून कपटी घेऊ बाई रामराम लवकरच मुलं मातीचा तेल भेटत काय झालीस तर
बकरा वावरात गेला जाऊन ठेवत आहे का त्याची थांब ना 40 कोटी उरावलो कसे बहीण काय बकरा म्हणजे काय पोरगा म्हणजे तुला ठेवायचं काय ते सांग पोरगा इकाचा नाही बकरा इकाचा आहे तुला बकरा म्हणलीस तर बकरा इकाचा आहे पोरगा इकाचा आहे तुला काही आहे की नाही हो म्हणजे दुसऱ्या पोराला बकरा म्हणतात ही काय वाटत नाही बाबा कायची म्हणजे खाऊ म्हणते बकरा तू किती रस्त्यावर गेला फेरान काय बोलतेस बकरा कुणाला फळाला कुठं किंवा पोराला गलती केली मला सांग कोणती गलती केली माझी मुलगी शेतात गेली हा तिच्या हातात बावड्या फुटल्या हातात रक्त लागला साडी पण फाटली तिच्या पोराचे नाव सांगते ना पोरगी रडत रडत घरी आली हा या पोराचे नाव सांगते गलत आहे एकदम चुकीचं आहे महापोरगा लहानाचा मोठा झाला अजून कोणाची बोललं नाही चांगली बा महापोरगा लहानाचा मोठा झाला अजून कोणाची फाललं नाही म्हणून मग पहिले महापोराने विचारीन तेव्हा तू खरं घेईन माझ्या पोरीवर 100% गॅरंटी आहे लहानाची मोठी झाली अजून काही गुन्हा नाही केला कोणाचा तू आपली गॅरंटी बजात ठेव महापोरा विचारू दे बापू परकर हे परकर तुझी मेलं घे रे जय श्रीराम काहून की मग आता सुचवण्याकडे सोडत नाही मा बाप काहून की मग हे गेली जसं भाऊ मा घरी मा बापाचं मस्त खराब केलं संची आपण तो एकदम ताबात येऊन सर म्हणून बाबा मी ती आरती लावतो बाबा त्याच्या मनामध्ये काय ते शांती कर आरती माझ्या बापा आरती माझ्या बापा संपूर्ण खासे माझ्या बापा संपूर्ण खासे माझ्या बापा कापून गेला त्याचा घराच्या बैलाला कापून नाही म्हणता येत आरती करून आलं नव्हतं मी टोपी माल हार घालून घेतले जसा काय हनुमान लागला अवे तू याची आरती करून आला हा ते उकलीन बाईने तिची पोरगी आपल्या घरी आल्या का म्हणे का म्हणे अबे माई नाही तशी घेतली पहिला तिच्या घेतली शिवाजीला वापस होते का रे? मी म्हणतो तुम्ही का केलं असं तिच्या पोरीने बाबा मी खरं सांगतो खरं सांग मी तुझ्या सारख्या लोक होतो मी तुम्ही खाऊन सांगतो खापर सांग सांगतो बाबा हे मीनं काय तिने केलं नाही हे पोटी आपल्यावर आणि तिनं पांगे तोडले भेदरे तोडले मिरचे तोडले तुझ्या वावरामध्ये राहिलं म्हणलं तू कुठे घेऊन बेल होता बाबा मी पाणी देत होतो तवारी अरे एवढं मोठं तोडलं एवढं मोठं तोडलं मला त्याला थोडी चमकली आणि पांगे झाडामध्ये लपून गेली मी गेलो त्या बहीण गेलो त्या बहीण तसा काय मी चोरी केली तिने तर म्हणलं झालं पण माझी बहीण ना घेते माझ्या बहीण बाबा आणि जे धावलं मी समज मला मोठी मागं लागली मोठा जास्त करायला ती चोरी कोण केली बे मी ना तुला काय ती ना तू समोर करे अरे बाबा ते तरी मी असं पटा वासिंच्या येणाऱ्या चंगलली आणि तिनं खाली पोळली तिची टर्कन फाटली बाई तिच्या ढोपरी फुटलं बाई फुटल्या म्हणजे तुला नाही बोलला मी नाही बोललो ते पडल्या पण फुटल्या मग आणखी का फुटलं तर माझं बेटा बाकीचा सोड मी काऊन तुला नाही बोलला ना तू इकडं तू येऊ तुम्ही पोरगी कुठं आहे समोर काढणं तू मागव खेळ मी काय म्हणते अजूनही जवान आहे ना आताही 2-4 करू शकते तू काय खेळ म्हणते मला खरी गोष्ट सांग
बिलकुल आपल्या मायची सोबत खाऊन सांग. आईची घेतल्यापेक्षा तुमच्या गळ्यात असतात तीन सांगते. अरे माय काय खाते तुम्हाला विश्वास वाटण्यासाठी कायचा विश्वास आहे तू खरं सांगली बांधावलं काय तुला गुन्हा म्हणजे तुझ्या भाषेने कोण केला कोणा मारलं तुझं म्हणजे यारच मारले यार. हा कळलं माझा लमच्या हलकटात त्याचा फोटाचा कोणती तुला बाहेर पडलं माय लगेच दिसाची मेली काम थांबणं होणार नाही. तू दुसरी बायको करून घे त्या बायकोला त्याला कोणी पोरगी पाहून तिच्यावर नजर टाकला लमच्या आसारा बापू बाळ्याच्या पहिला मी तिच्या भाषेने गेलो का बे हे बाई सांग बरं असं कोण बोल बरे नारायण साहेब हा भले आश्रम बापू म्हणजे भाड्याचा बळी आपल्या बापाले हे बाई इकडे तुका कशी आता काय करशील हा? तुम्ही अडकले तर त्याला मला खरं म्हणून खोटं मी देते म्हणजे आत्ता देते काय बाबा तू हो मग. बेटा का चेतनच्या बरोबर तू गेला आता मी बाबाकडे पोलीस स्टेशनमध्ये जाते हा. रिपोर्ट देते आमची वाली हो तुमची आली कुठाचे बहीण रिपूट देते का बाई रिपूट सोडून दुसरं काही देते का हो दादा मला तर हलकट काही केली ते. अरे एक सांग बाई काय तू आमच्या वावरामध्ये गेली हो गेलीस मी नाही गेली मला पोरगी गेली हो ती पोरगी गेली म्हणजे तू गेलीस मला एक सांग तुझ्या घरी किती वावर आहे मी ठरलेलंच आहे हा मग तुला काही वाटली नाही लोकांच्या वावरात पाठवायची तुला आम्हाला विचारलीस का जी अशी गावडे होते तरीसाठी तर गायला बसली नाही ते हा तर म्हणून प्रेमाला बोला लागते तू भाज्याच्या पहिला निंगऱ्या घराच्या भाव तुझ्या रामतो तुझ्या तुकड्या करतो असं म्हणतात का चोरता चोरलं म्हणून शिजो मग बहीण आमची मस्कार घेतले खायचं आमची मस्कार तू ते हो, मला काय? तू त्याला नेली बघ हा भाज्याच्या वेळा तुटते माझं पास मी का म्हणतो काय तुम्ही पोरकी मग आमच्या ओळख केली हो गेली तुम्हाला वांगे भेटले पाहिजे होते हो तुम्ही आम्हाला विचारल्या का नाही विचारल्या नाही विचारलं. हा तुम्ही म्हणता म्हशी ढोरं खाते आमच्या म्हशी खातील नाही आमच्या ढोरं खाते आम्ही फेकून देऊ हा. पण तुम्ही आम्हाला विचारल्या कारण तुम्हीच रिपोर्ट द्या हा. ना हे ऐक हे बापू मी का म्हणतो हे काय अशी ऐकत नाही हे होय बाईची जात मीचं कोणी खरं घेते आपलं माणसाचा आजकाल कोणी खरं घेत नाही हिले भेवायचं नाही पहिलं मग मी हिले पाहिजे तू विचार दोन बैठक नाही काही होता करीन का मी अरे महाराष्ट्रात तिचा फसून देणार बाबे आहे का रे अबे महाराष्ट्रात फसून दे खोस लवकर मस्त डोळ्यामध्ये खोस सुटला नाही पाहिजे सगळ्यामध्ये हा मी जमून भिडतो पाहिजे तुम्ही सुटले नको करतो हा सगळ्यात वय मी खोसत जाईन काटा सुटत जाईन मी खोसत तू आहेस ना स्वतःसाठी तर मी कविता ढुंगाचा मला बाय याचे काय मग काम म्हणतेस का तू त्या वाटाचं एक काम कर हा. हे खोटं सोडून ठेवून दे हा. चटू दे शहाणपणा येतो रे हा धोका सोडून ठेवून दे किंवा सगळं करू बाळ्याच्या पहिला आजकालचे संध्या काय जाते आणि समजा तिच्या हाती सापडली तर अरे बाबा तिच्या हातामध्ये चटणी सापडली का येंगाल्या अरे कैसा मंगी गजरा औ फिरती गजरा वरल जरा अगं कैसा मंगी गजरा अरे फिरती गजरा वरल जरा या पोरीच बघून घा बघून घा नवा नवा नवरा या पोरीच बघून घा बघून घा नवा नवा बाबा ते एंडीचं तेल लावून राहिली का लावू दे ना का तुझे का होते का तू मातीचं तेल लावलं का याचा पहिला म्हणजे माझे ते लावायला लावते तुझे नवीची काय लावू होलकट ए बाई हे का म्हणतो अरे मागूला खावे गे अरे एकमेकाची बाई असा भकारून केला सका तिची मावची खावा
मी का म्हणालो मागून माझ्या विचारून म्हणलं विचारून खायला पाहिजे म्हणलं मागले माझ्या आता मागून होते का राहत्या वेळेला तसं म्हणलं का पण मी म्हणलो मला अर्थाचे अनर्थ का होते अरे मागून खावे गहे आणि एकमेकाची बाई नेती दोन वाक्य भाजी नसले का केली म्हणाई नेती दोन वाक्य भाजी नसले का केली म्हणाई अरे मागून खावे घर एकमेकाची बाई मागून खावे घर एकमेकाची बाई नेती दोन वाक्य भाजी नसले का केली म्हणाई नेती दोन वाक्य भाजी नसले का केली म्हणाई असं हा. च्या बहीण माझे मोठी मोठी बदमाश आहे आणि तू चरी पाहिजे काहून धसला असता मग तिच्या घरात महिमा मला खात्या टाकावून उठवलं पाहिला केवढा खात्यावरणावर बसला होता ह्या ए तुझ्या मुलीला माझ्या मुलाला धरले तुझ्या बाई तक्रार करारे अहो तुझ्या मुलीला माझ्या मुलाला धरले ना तुझ्या जातेल बाई तक्रार करारे तुम्ही चवरून चोरीही करता तुम्ही चवरून चोरीही करता तुम्ही चले जा माझ्या घराने शेजार संबंध असा चिकायचा नाही नेकी दोन वागे भाजी नसले का कधी बोलाय नेकी दोन वागे भाजी नसले का कधी बोलाय तू पे म्हणते ना मा बाप मला सांग कोण चालला तू पण तो कोठ्यात म्हणते तू कोर्टात म्हणतो काय चालल्या अभ्याचा आम्हाला झगडा करायला लावता तुम्ही लग्नात चला चालल्या रस्ता खुला झाला नसेल झालं तर झालं अभे तेच पोरी भेटली तुला लग्न करायचं तसं जर होतं तर मला चांगला काम नाही पहिले अरे भारती त्याच्यामध्ये आपण एक नंबर चालू आहे एक नंबर हो तो एक नंबर पण आहे मी मरून जाईन पण लग्न याच्या सोबत करेन तुझ्या नाकाला चुना लागून गेला हा? हे, काय भारी का बाबाजी लग्नाला एवढं आहे बाबाजी हे, वावराचा. मामाजी हा? तुमच्या मुलासोबत लग्न नसतं केलं असं नको करू ना काय करू माझी मजबुरी आहे काळजी मला 3 महिने झाले ही माझी लावली तुझे पण बायको आहे हे मला सांग दिवशीच्या पोरीला आहे का मापुराल्या नाही नाही माझा दिवस आहे थोड्या मोठ्या कोणाला कोण आहे करू हा कसे नवरा कोणा पाहिले दोघांनी दिवस आहे हा तिने पोरग होईल तुला कुत्र होईल आल्याच्या पहिला अबे मीना सोचलं होतं का म्हणलं लग्न थोडं म्हणलं मागं म्हणलं आपल्या पोळ्याने सुनील म्हणलं मी महादेवाला पाठवीन म्हणलं हा आणि तू मनातच समजा हे कोण टाकलं आपला कवा आज राहतो पहिल्या जा आज मग लग्न लावता जमलं रे बाबा माय काम पहिला कसं तरी माझं तरी पाहिलं होऊन जाईल
म्हणून बाईच्या जातीला गाणं म्हणायला होतं का हो? एक काम करा ना मग. हा. तुम्ही सामोरून म्हणा, मी मागून म्हणते. तुला मागची सवय पडली का मागून म्हणते बा. म्हणजे मला इकडून म्हणाला असेल तू इथे पण तुम्ही काय हात दाखवला काय लाज शरम आहे का नाही हो तुम्हाला? तुम्ही अगोदर म्हणा, मी नंतर म्हणते. अच्छा म्हणजे तू बात मध्ये म्हणतेस हो आणि पोरं कोणाले होती माले मग गाणं कोण म्हणत तुम्ही मी काय म्हणून काय मध्ये होणार आहे का कोणाचे होती? शंकर सरकारचे शंकर देव बा म्हणतो शंकर दे. ओ चला तुम्ही म्हणा, मी मागून म्हणते. हर बोला हर महादेव हर भला हर हर महादेव. शरण महादेव हर हर महादेव. हर महादेव हर हर महादेव. उतरे झाल्याशिवाय राहत नाही कसे होईल? त्या बाई फरार म्हणतेस ना शंकरजी माझा फाटवा आहे आणि पार्वती माझी सगळी बहीण आहे. त्याच्या फरार नाही आणि ती काही म्हटलं तरी चालते. तुम्ही कोण दुसरा शंकरजी तुला भाटवा सगळा पार्वती ती बहीण आणि माये नाव गणपती मस्त जमला. चला पुढे जाऊ जमलं चला चला. महादेवाच्या वाटण गा अरे शंकर राजा अगा घोट घोट पाळीगा अगा तुझ्या सत्वान भोल्या बोल्या तुझ्या सत्वान भोल्या बोल्या तुझ्या सत्वान साल्या आल्या. आता बा, वेळचा माणूस आहे? काय होय? मग तुम्हाला भाटवा आहे ना? अरे बोललो वाटते अगा तुझ्या सत्वान अगा तुझ्या सत्वान माझा लागला पोवाने रामा देवा माझा लागला पोवाने माझा लागला पोवाने रामा देवा माझा लागला माझा लागला पोवाने रामा देवा माझा लागला कुठं कुठं लागलं का बा? नाही उठत. मी उठवतो. हो बा. तुले उठवतायचे ना मग बाबा त्याची ताकद आहे माझ्या अंगात. का हो? होय. मला दणकन दिलीस पाडून काढून म्हणजे कोणता छातीस मार तुला डाव हात खाऊ ना. गावा हा खाती बोलू तर त्या बाई पहिला ही पण खाली असतं ना म्हणजे खाऊ तू आताच घेतोस करून तिकडे कुठं बा? बाहेरकडे हो गेली होती. आणि पाणी नाही देतीस का अहो पाणी की सगळं गेली होती पण कुत्र्याची हुळहुळ आली तर वापस आली. अरे बाबा उभा हो. आणि मग आता काय तो काय केली अहो हातातच घुमड जातो. नसला फोन चांगल्या छापल्या हात ठेवायचा. कोणत्या बा? चांगली उची संतूर त्याच्यापेक्षा उची चिंता. त्याच्यापेक्षा उची हो तर आम्हाला हुशार आहे तो. मी तुमचा हात तोंडावर हात का ठेवला तुम्हाला माहिती आहे? अहो तुमचा पवणी लागला पण काय पवणी लागला ते तरी या लोकांना सांगा. येला सांग नाही. तिच्यावर मारायची वेळ. मग नंदी लागला पोवणी गावा देवा नंदी लागला पोवणी नंदी लागला पोवणी गावा देवा नंदी लागला पोवणी गावा. हा ये काका ये जाऊ आ गई पंचफुला. शाहीर साहेब लक्षात घ्या वेळेकडे लक्ष द्या थोडंसं वेळ थोडासा जास्त लागत आहे आपण आपला प्रोग्राम जातो याच्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ. चल ना बा. साथी रवी यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळत असेल. जी फोटो स्टुडिओ 100 रुपयाची
ना